नमस्कार मित्रांनो, मॅथ आणि रिजनिंगच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण तर्क व अनुमानवर आधारित महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत, जो की वेन आकृत्या। आता मित्रांनो, वेन आकृत्या हा टॉपिक जर तुम्हाला चांगल्या प्रकारे जर समजला तर मित्रांनो, पुढचा तर्क व अनुमान हा टॉपिक समजण्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत होईल। कारण की वेन आकृत्या आणि तर्क व अनुमान हे टॉपिक मित्रांनो एकमेकाशी मिळते जुळते टॉपिक आहेत, त्यामुळे हे दोन्ही सुद्धा टॉपिक तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत आणि परीक्षेसाठी सुद्धा हे टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत। तर आज आपण भाग पहिला वेन आकृत्या पाहणार आहोत। यामध्ये संपूर्ण जे काही वेन आकृत्या असणार आहेत ह्या तुम्हाला समजून घेणं गरजेचं असणार आहे आणि याचा वारंवार तुम्ही सराव करणं हे गरजेचं असणार। मित्रांनो, प्रॅक्टिस मॅक्स अ मॅन परफेक्ट, जेवढी तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ता या विषयामध्ये प्रॅक्टिस कराल तर तेवढं मित्रांनो तुम्ही या विषयामध्ये परफेक्ट व्हाल। तर चला वेळ न लावता थोडीशी सुरुवात करूया। आज आपण पाहणार आहोत वेन आकृत्या हा महत्त्वाचा टॉपिक। तर पहा मित्रांनो, वेन आकृत्या हा महत्त्वाचा टॉपिक आपण पाहणार आहोत। याला मित्रांनो तर्क व अनुमान सुद्धा म्हणू शकता, कारण की वेन आकृती आणि तर्क अनुमान हे दोन्ही सुद्धा टॉपिक महत्त्वाचे आहेत आणि एकमेकाशी मिळते जुळते। तर पहा, वेन आकृत्यावर आधारित महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारले, फर्निचर, टेबल आणि खुर्ची। आता याचा सहसंबंध तुम्हाला दाखवायचा आहे। आता तुम्हाला 4 ऑप्शन दिले जातील, त्यापैकी सहसंबंध तुम्हाला ओळखायचा आहे। परंतु आपण या ठिकाणी काय शिकत आहोत, त्यामुळे तुम्हाला पर्याय न देता डायरेक्ट मी तुम्हाला शिकवणार आहे की कशा स्वरूपामध्ये याचा सहसंबंध ओळखायचा आहे। ठीक आहे, कारण की आपल्याला सराव करायचा नाही तर आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे। तर पहा, फर्निचर, टेबल आणि खुर्ची, फर्निचर, टेबल आणि खुर्ची। आता या दोन गोष्टी जर तुम्ही पाहिल्या तर पहा, टेबल आणि खुर्ची या कशाच्या बनलेल्या असतात, फर्निचरच्या बनलेल्या असतात। पहा, तुम्हाला जर टेबल आणि खुर्ची घ्यायचं असेल तर तुम्ही काय असं विचारता का टेबलचं दुकान कुठे आहे किंवा खुर्चीचं दुकान कुठे आहे, तुम्ही डायरेक्ट काय विचारता, फर्निचरचं दुकान कुठे आहे। मग फर्निचरच्या दुकानामध्ये तुम्हाला टेबल, खुर्ची, स्टूल हे वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला या ठिकाणी भेटतील। मग तुमच्या एखादी लक्षात आलं पाहिजे या ठिकाणी की फर्निचर, फर्निचरच्या दुकानामध्ये तुम्हाला खुर्चीसुद्धा भेटेल आणि टेबलसुद्धा भेटेल। ठीक आहे, ही आकृती या ठिकाणी करेक्ट असणार आहे। परंतु या ठिकाणी जर मी तुम्हाला हे फर्निचर म्हटलं, हे टेबल म्हणलं आणि ही खुर्ची जर म्हणलं तर या ठिकाणी ही आकृती चुकीची असणार आहे। कारण की पहा, फर्निचर अंतर्गत टेबलसुद्धा येतो, खुर्चीसुद्धा येतो, परंतु टेबल आणि खुर्ची हे दोन्हीसुद्धा वेगवेगळे घटक आहेत, म्हणून फर्निचरच्या अंतर्गतच दाखवायचे, परंतु आपल्याला हे वेगवेगळे दाखवायचे आहेत। कारण की टेबल आणि खुर्ची ह्या वेगवेगळ्या वस्तू आहेत किंवा वेगवेगळे मित्रांनो हे एक फर्निचरचे प्रकार आहेत। ठीक आहे, त्याच्यामुळे अशा स्वरूपाची पहिली आकृती तुम्हाला या ठिकाणी काढायची आहे। ठीक आहे, आता ही जर आकृती तुम्हाला दिली जर असेल तर मित्रांनो या ठिकाणी तुमचं कन्फ्यूज होऊ शकतं, कारण की फर्निचरच्या अंतर्गत या ठिकाणी टेबलसुद्धा येते आणि खुर्चीसुद्धा येते, परंतु टेबल आणि खुर्ची हे एकमेकात गुंतलेले नसून हे एकमेकापासून वेगळे असलेले महत्त्वाचे पार्ट आहेत। हे तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल, म्हणजे ही आकृती तुमची बरोबर असणार आहे। त्याच्यानंतर पहा, कलाकार, शिक्षक आणि शेतकरी, कलाकार, शिक्षक आणि शेतकरी असं जर तुम्हाला दिलं आणि यांचा सहसंबंध दर्शवणारी आकृती काढा किंवा आकृती ओळखा असं जर तुम्हाला जर विचारलं तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे कलाकार, शिक्षक आणि शेतकरी। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी आणि शिक्षक हे वेगवेगळे घटक आहेत, कारण की शेतकऱ्याचं काम वेगळं आहे आणि शिक्षकाचं काम वेगळं आहे, म्हणून त्यामुळे हे दोन घटक वेगवेगळे आहेत। आता कलाकार जर विचारलं तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी जर आपण कलाकार जर लिहिले, हे जर आपण कलाकार जर मानले, ठीक आहे, हे कलाकार आहेत। आता या कलाकारामध्ये काही शिक्षकसुद्धा कलाकार असतील, काही शेतकरीसुद्धा कलाकार असतील, म्हणजे याचा अर्थ ही आकृती तुमची या ठिकाणी व्यवस्थित असणार आहे। कारण की कलाकारामध्ये काही शिक्षकसुद्धा कलाकार असतील आणि काही शेतकरीसुद्धा कलाकार असतील, मात्र संपूर्ण शेतकरी, संपूर्ण शिक्षक कलाकार नसणार आहेत, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे। म्हणजे काही शेतकरीसुद्धा कलाकार असतील आणि काही या ठिकाणी शिक्षकसुद्धा कलाकार असतील, अशा स्वरूपाची आकृती तुम्हाला या ठिकाणी काढायची आहे। त्याच्यानंतर पहा, वडील, आई आणि पुरुष, वडील, आई आणि पुरुष या ठिकाणी पहा, वडील, आई आणि पुरुष या ठिकाणी काही सहसंबंध लागतो का तुम्हाला, तर लागतो। कुठला लागतो, पुरुष अंतर्गत। म्हणजे पहा मित्रांनो, जर तुम्हाला वडील व्हायचं जर असेल तर तुम्हाला पुरुष होणं हे अगोदर गरजेचं आहे, त्यामुळे या वडिला अंतर्गत पुरुष येणार, वडिला अंतर्गत कोण येणार, पुरुष येणार। मात्र या ठिकाणी स्त्री म्हणजे या ठिकाणी जी काय आई या दोघांपेक्षा वेगळी आहे, म्हणून या ठिकाणी ही वेगळी आपल्याला दाखवावी लागणार आहे। म्हणजे या ठिकाणी हा झाला पुरुषाचा गट आणि खालचा झाला मित्रांनो कशाचा, या ठिकाणी म्हणजे पुरुषाच्या अंतर्गत वडिलाचा गट। कारण की जेवढे काय पुरुष आहेत, आता पहा या ठिकाणी जर पुरुष जर म्हणलं संपूर्ण पुरुष येतात, वडील जर म्हणलं तर संपूर्ण वडील येतात, परंतु पुरुषाच्या अंतर्गत येतील, कारण की वडिलाच्या जे पुरुषाच्या अंतर्गत वडील येतील, कारण की सर्वप्रथम मोठा घटक आहे पुरुष आणि त्याच्यानंतर आहे मित्रांनो वडील, त्यामुळे पुरुषाच्या अंतर्गत वडील येतील आणि आई या ठिकाणी आपल्याला वेगळी दाखवावी लागेल। अशा स्वरूपाची आकृती तुम्हाला या ठिकाणी निवडावी लागणार आहे। ठीक आहे, नाहीत कधी कधी काय देतात तुम्हाला, आता पहा या ठिकाणी एक आकृती असं देतील, हे झाले तुमचे वडील, हे झाले तुमचे पुरुष आणि या ठिकाणी ही झाली तुमची आई, असं सुद्धा देतील, किंवा दुसरी आकृती असं सुद्धा देतील,
अशी देतील, त्याच्यानंतरची आकृती एक तुम्हाला अशी देतील आणि एक अशी आकृती देतील. मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे या ठिकाणी पुरुषाच्या अंतर्गत पुरुषाच्या अंतर्गत हे झाले पुरुषाच्या अंतर्गत वडील आणि आई हा वेगळा पार्ट असणार आहे, म्हणून ही आकृती तुमची योग्य असणार आहे. अशा स्वरूपाचा सहसंबंध तुम्हाला त्या ठिकाणी ओळखायचा असतो. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान आणि आशिया, भारत, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया. आता या ठिकाणी वेगळा कुठला आहे सांगा मला. मित्रांनो, या ठिकाणी आशिया दिलेलं आहे, त्याच्यानंतर भारत दिलेलं आहे, त्याच्यानंतर पाकिस्तान दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया दिलेलं आहे. आता मित्रांनो, जर तुमचा जीकेचा अभ्यास जर चांगला जर असेल तर तुमच्या या ठिकाणी लक्षात येणार आहे भारत हे देशाचं नाव आहे, पाकिस्तानसुद्धा एक देशाचं नाव आहे, ऑस्ट्रेलियासुद्धा देशाचं नाव आहे आणि आशिया हा मित्रांनो या ठिकाणी खंड आहे. आशिया ठिकाणी खंड आहे म्हणून आशिया ठिकाणी वेगळा येतो, म्हणून आशियाचं जे काही पार्ट आहे तो वेगळा असणार आहे. आशिया हा झाला मित्रांनो या ठिकाणी आशिया खंड. ठीक आहे, आशिया खंड झाला. आता आशिया खंड हा खंड आहे आणि बाकीचे भारत, त्याच्यानंतर पाकिस्तान, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया. आता जरी आशिया खंडामध्ये भारत आणि पाकिस्तान हे जरी असले तरीसुद्धा या ठिकाणी मित्रांनो काय दिले आपल्याला, ऑस्ट्रेलियासुद्धा दिलेले. त्यामुळे या ठिकाणी दोन खंड आपल्याला दिलेले. मात्र ऑस्ट्रेलिया वेगळा का होतो तर ऑस्ट्रेलिया देशसुद्धा आहे आणि खंडसुद्धा आहे, म्हणून ऑस्ट्रेलिया आपण देश गणला, पाकिस्तानसुद्धा देश गणला, भारतसुद्धा एक देश आहे. मात्र आशिया हा वेगळा आहे, म्हणजे आशिया हा या ठिकाणी खंड आहे. म्हणून या ठिकाणी वेगवेगळे खंड आपल्याला दाखवावे लागतील. म्हणजे हा झाला तुमचा आशिया, हा झाला तुमचा भारत, हा झाला तुमचा पाकिस्तान, हा झाला तुमचा ऑस्ट्रेलिया. असे वेगवेगळे संबंध दर्शवणारी आकृती आपल्याला काढावी लागणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी वेगळा घटक कसा ओळखायचा हे सुद्धा तुम्हाला सांगितलं आणि आकृती कशी काढायची हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. कारण की तुम्हीच एक विचार करा, आशिया खंड आहे, जर या ठिकाणी तुम्हाला दिलं असतं आशिया, युरोप, दक्षिण आफ्रिका, आशिया, युरोप, आफ्रिका, या ठिकाणी दिलं तर तुम्हाला आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया असं जर दिलं जर असतं तर तुम्हाला ऑस्ट्रेलिया वेगळा काढावा लागला असता. कारण की ऑस्ट्रेलिया देशसुद्धा आहे, ऑस्ट्रेलिया खंडसुद्धा आहे, म्हणून. परंतु हे खंड आहेत, परंतु हे कसे आहेत मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळे आहेत. हे कसे आहेत, वेगवेगळे आहेत, हे वेगवेगळे आहेत. पण तुम्हाला जर असं पहिलं जर दिलं असतं खंड, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया, आशिया, युरोप असं जर दिलं असतं तर हे संपूर्ण कशाच्या अंतर्गत आले असते, खंडाच्या अंतर्गत आलेले असते. अशी आकृती आपल्याला काढावी लागली असती. त्याच्यानंतर पक्षी, चिमणी आणि बगळा. आता या ठिकाणी जर पाहिलं तर पक्षी, चिमणी आणि बगळा. तर चिमणी आणि पक्षी हे दोन्हीसुद्धा काय आहेत, बगळे आहेत. हे दोन्ही चिमणी आणि बगळा हे दोन्हीसुद्धा काय आहेत, पक्षी आहेत. हे दोन्हीसुद्धा काय आहेत, पक्षी आहेत. म्हणून हे झालं पक्षाचं वर्तुळ, हे झालं मित्रांनो आपलं पक्षाचं वर्तुळ. आणि पक्षाच्या वर्तुळ अंतर्गत ही झाली तुमची चिमणी, हा झाला तुमचा बगळा. म्हणजे हे वेगवेगळे तुम्हाला दाखवावे लागतील. तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी एक अशी आकृती दिली जाईल आणि यामध्ये असं एक दिलं जाईल आणि याच्याबरोबर असं दिलं जाईल. तर तुम्हाला काय वाटेल, चिमणी आणि बगळा या ठिकाणी हे पक्षी आहेत, परंतु ते कसे आहेत, वेगवेगळे आहेत. कारण की चिमणीचं राहणीमान, चिमणीचा अंगवैशिष्ट्य ह्या सगळ्या गोष्टी बगळ्यापासून वेगळ्या आहेत, म्हणून हे पक्षाच्या अंतर्गतच आहे. आता पक्षी जर म्हणलं तर बगळासुद्धा पक्षी आहे आणि चिमणीसुद्धा पक्ष आहे, परंतु ते वेगवेगळे आहेत. म्हणून या ठिकाणी ह्या पक्षाच्या वर्तुळा अंतर्गत बगळा आणि चिमणी तुम्हाला वेगवेगळी दाखवावी लागतील. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. ठीक आहे, हे तर्क अनुमानसाठी तुम्हाला खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यामुळे जरी तुम्हाला सोपा वाटत असला तरीसुद्धा थोडंसं काळजीपूर्वक याकडे लक्ष द्या. यांच्या सहसंबंध ओळखण्याचा प्रयत्न करा. सहसंबंध तुमचा जेवढा स्ट्रॉंग होईल तेवढं तुमचं तर्क व अनुमान हा जो काय तुमचा टॉपिक हा तुमचा समजण्यासाठी मदत होईल. आता तर्क व अनुमानसाठी सुद्धा काही 15च्या समोर जे काही क्वेश्चन मी घेतलेले आहेत 5-6 हे तर्क व अनुमानच्या दृष्टिकोनातून बेसिक आहेत. त्यामुळे ते तुम्हाला हा व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता आई, स्त्री आणि शिक्षिका. आई, स्त्री आणि शिक्षिका. शिक्षक नाही दिलं, शिक्षिका दिलेले. म्हणजेच याचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी समजलेला असेल. या ठिकाणी ही झाली स्त्री. आता स्त्रीच्या अंतर्गत आईसुद्धा येणार आणि शिक्षिकासुद्धा येणार. मग स्त्रीच्या अंतर्गत आता या ठिकाणी मी तुम्हाला 2 आकृत्या देतो. ही झाली स्त्री, हे तर तुमचं कन्फर्म असेल, ही झाली स्त्री. आता स्त्रीच्या अंतर्गत ही झाली तुमची आई आणि ही झाली तुमची शिक्षिका. आता दुसरी एक तुम्हाला आकृती देतो. या आकृतीमध्ये ही झाली स्त्री आणि ही झाली आई. अशा स्वरूपामध्ये जर दिलं आणि जर तुम्हाला मी सांगितलं तर योग्य आन्सर तुम्हाला ओळखा असं जर मी तुम्हाला जर सांगितलं तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 तुम्हाला ओळखावे लागणार आहे. कारण की आता लक्षात द्या, या ठिकाणी हे झालं आपलं स्त्रीचं वर्तुळ. आता स्त्रीच्या वर्तुळ अंतर्गत ही झाली शिक्षिका आणि ही झाली आई. मग मला सांगा, ज्या आई असतात त्या शिक्षिकासुद्धा असू शकतात आणि ज्या शिक्षिका आहेत त्या आईसुद्धा असू शकतात. बरोबर आहे ना? कारण की आता असं असणार आहे का की जेवढ्या आई आहेत तेवढ्या शिक्षिका नाहीत किंवा जेवढ्या शिक्षिका आहेत तेवढ्या आई नाहीत, असं तर होऊ शकणार नाही. म्हणजेच आईच्या अंतर्गत आई आणि शिक्षिका हे दोघीसुद्धा, म्हणजे एक आईसुद्धा शिक्षिका असू शकते
आणि एक शिक्षिकासुद्धा आई असू शकते, म्हणजे एकमेकाच्या वर्तुळामध्ये येतील आणि यांचा सहसंबंध कसा एकमेकाशी मिळता जुळता असणार आहे किंवा एकमेकाशी काय मित्रांनो काही पार्ट आईसुद्धा असेल आणि काही आईचा पार्ट हा ठिकाणी शिक्षिकासुद्धा असेल, म्हणजे काही आई या ठिकाणी शिक्षिकासुद्धा आहेत आणि काही शिक्षिका या ठिकाणी आईसुद्धा आहेत. हे तुम्हाला ऑप्शन क्रमांक 2 वरून तुम्हाला समजणं गरजेचं असणार आहे. म्हणजे यांचा सहसंबंध तुम्ही कसा लावता यावर डिपेंड मित्रांनो तुम्हाला वेन आकृती डायग्राम हा टॉपिक तुम्हाला महत्त्वाचा आहे. कारण की हा टॉपिक मित्रांनो तुम्हाला सोपा जरी वाटत असला एवढा बी सोपा नाही की जेवढं तुम्ही समजता. का पहा या ठिकाणी आता बरेच मुलं कन्फ्यूज झाले असतील की आई, स्त्री आणि शिक्षिका याचा सहसंबंध कसा ओळखावा. ज्यावेळेस मित्रांनो परीक्षेमध्ये तुम्हाला ऑप्शन दिले जातात ना त्यावेळेस तुम्हाला कन्फ्यूज केलं जातं. त्यामुळे तुमचा या ठिकाणी हा टॉपिक कसा आहे मित्रांनो तर सरावाचा टॉपिक आहे, त्यामुळे जास्तीत जास्त सराव करा. याचं लॉजिक तुम्हाला लागणं गरजेचं आहे. 7 नंबर पहा, शिक्षक, पोलीस आणि तलाठी. आता शिक्षक, पोलीस आणि तलाठी आता हे तिन्हीसुद्धा पदं मित्रांनो या ठिकाणी काय महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे पद आहेत. आता या ठिकाणी जर पाहिलं तर तलाट्याचं काम वेगळं आहे म्हणून तलाठी वेगळं आहे. पोलिसाचं मित्रांनो काम संरक्षणाचं आहे मग पोलीससुद्धा वेगळं आहे. शिक्षकाचं काम काय शिकवण्याचं आहे म्हणून शिक्षकसुद्धा वेगळं आहे. परंतु यामध्ये याचा सहसंबंध कुठेही बसणार नाही. का बसणार नाही? कारण की पोलिसाचं काम वेगळं आहे, शिक्षकाचं काम वेगळं आहे आणि या ठिकाणी तलाट्याचं कामसुद्धा वेगळं आहे. म्हणजे वेगवेगळे काम आहे, त्यामुळे वेगवेगळा संबंध आपल्याला या ठिकाणी दाखवावा लागेल. म्हणजे अशा स्वरूपाची डायग्राम तुम्हाला काढावी लागणार आहे. म्हणजे आपल्याला जे काही वेगवेगळे का विशिष्ट जे काही आपल्याला शब्द दिले असतात या शब्दाचा सहसंबंध कसा लागतो यावर त्या आकृत्या डिपेंड असतात किंवा यावर त्या आकृत्या डिपेंड असतात किंवा यावर आधारित तुम्हाला त्या आकृत्या काढाव्या लागतात किंवा ओळखाव्या लागतात. 8 नंबरचा प्रश्न पहा, भारत, चीन आणि इंग्लंड. आता या ठिकाणी भारत, चीन आणि इंग्लंड दिलेले आहेत. आता तुमच्या लक्षात आलं असेल भारत, चीन आणि इंग्लंड हे तिन्हीसुद्धा काय आहेत मित्रांनो देश आहेत, परंतु ते काही वेगवेगळे देश आहेत. स्वातंत्र्य त्यांना अस्तित्व आहे. भारत हा वेगळा देश आहे, चीनसुद्धा वेगळा देश आहे आणि इंग्लंडसुद्धा वेगळा देश आहे. देशच आहेत परंतु काय वेगवेगळे आहेत म्हणून या ठिकाणी तिन्हीसुद्धा आपल्याला वेगवेगळे दाखवावे लागतील. परंतु यामध्ये जर तुम्हाला असं दिलं असतं देश भारत, त्याच्यानंतर दिलं असतं तुम्हाला चीन, त्याच्यानंतर दिलं तुम्हाला असतं इंग्लंड. हे जर तुम्हाला दिलं असेल तर सर्वप्रथम काय करावं लागतं, हे तिन्हीसुद्धा देश आहेत म्हणून देशाच्या अंतर्गत देशाचं वर्तुळ सर्वात वरती येईल. त्याच्यानंतर भारत देश वेगळा, चीन देश वेगळा आणि इंग्लंड हा देश वेगळा, अशा स्वरूपाची आकृती तुमच्याला या ठिकाणी असली असते. ठीक आहे, परंतु आपल्याला देश हा शब्द दिलेला नाही म्हणून या ठिकाणी ही आकृती योग्य असणार आहे. अशा सुद्धा कन्फ्यूज करण्यासाठी दिलं जाऊ शकतं. 9 नंबरचा प्रश्न पहा, डॉक्टर, वडील आणि पुरुष. आता हा संबंध तुम्हाला शिक्षक, शिक्षिका आणि स्त्री या स्वरूपाचा तुम्हाला मी सांगितलं होतं त्याच स्वरूपाचं सेम टू सेम आहे. तर पहा या ठिकाणी डॉक्टर, वडील आणि पुरुष. जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पुरुष हा गट मित्रांनो जर दिला तर पुरुषाच्या अंतर्गत जेवढे पुरुष असतात तेवढे वडील या ठिकाणी असतील किंवा नसतील सांगू शकत नाहीत, परंतु पुरुषा अंतर्गतच या ठिकाणी वडील येतील म्हणून या ठिकाणी वडील आपण पुरुषा अंतर्गत लिहूयात. आता या ठिकाणी जे काही वडील असतील हे डॉक्टरसुद्धा असतील, काही डॉक्टर वडीलसुद्धा असतील, बरोबर आहे ना. तर असं तर नसणार आहे का, पहा जेवढे डॉक्टर झाले ते वडील होणार नाहीत असं होणार नाही आणि जे वडील झाले ते डॉक्टर होणार नाही असं सुद्धा आहे का, कुठं नाही. म्हणून या ठिकाणी हे दोन्हीसुद्धा मिळते जुळते असणार आहेत. म्हणजे अशा स्वरूपाची आकृती तुम्हाला या ठिकाणी काढावी लागणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा आता आशिया, भारत आणि महाराष्ट्र. आशिया, भारत आणि महाराष्ट्र. आशिया, भारत, महाराष्ट्र. तुम्हाला काय लॉजिक या ठिकाणी लागतं मित्रांनो पहा. आता आशिया हा खंड आहे, भारत हा देश आहे आणि भारतामध्ये महाराष्ट्र हे राज्य आहे. मग ही आकृती येईल कशी, तर पहा आशिया खंड हा झाला आशिया खंड. आशिया खंडामध्ये झाला मित्रांनो आपला भारत आणि भारतामध्ये आहे महाराष्ट्र म्हणून ही झाली आपली आशिया आकृती. ही अशा स्वरूपाची आकृती तुम्हाला काढावी लागणार आहे. किंवा असं सुद्धा दिलं जाईल तुम्हाला, हा झाला आशिया खंड, हा झाला भारत आणि हा झाला महाराष्ट्र, असं सुद्धा तुम्हाला दिलं जाईल. किंवा अशी सुद्धा आकृती दिली जाईल, हा आशिया खंड, हा भारत आणि हा या ठिकाणी महाराष्ट्र, अशी सुद्धा आकृती दिली जाईल. तर थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या, कारण की भारत हा आशिया खंडामध्ये आणि भारतामध्ये महाराष्ट्र आहे म्हणून हे जे काही वर्तुळ असणार एकमेकामध्ये येणार आहेत. ह्या वेन आकृती अशा स्वरूपाची असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 11 नंबरचा प्रश्न पहा, सर्व कबूतर झाडे आहेत. आता हे तर्क व अनुमानसाठी खूप आणि खूप महत्त्वाचं आहे. आता या ठिकाणी काय म्हणले पहा, सर्व कबूतर, सर्वच्या नंतर येणारा घटक कोणता आहे, कबूतर आहे म्हणून या ठिकाणी कबूतर लिहा सर्वप्रथम. मग सर्वच्या सर्व हे जे काय कबूतर आहेत काय आहेत, झाडे आहेत. सर्वच्या सर्व हे जे काय कबूतर आहेत ते काय मित्रांनो झाडे आहेत. आपण काय केलं पहा, जर तुम्ही या ठिकाणी झाडे मध्ये लिहिलं आणि कबूतरवरती जर लिहिलं चुकून जाईल, कारण की पहा सर्वच्या नंतर जो काही शब्द येतो पहा हा शब्द लक्षातच ठेवा.
सर्वच्या नंतर जो काही तुमचा डुक्कर येईल, मांजर येईल, गाढव येईल, माणूस येईल, काही गुलाबाचं फुल येईल, काही पण देऊ शकतं, ते लक्षात ठेवा. सर्वच्या नंतर येणारा शब्द हा नेहमी या ठिकाणी खाल त्याचं वर्तुळ लहान असतं आणि त्याच्यानंतर जो काही येईल तो याच्यापेक्षा मोठा असतो, हे लक्षात ठेवायचे. सर्वच्या नंतर या ठिकाणी कबूतर आहे म्हणून कबूतर आपण या ठिकाणी मध्ये लिहिलं म्हणजे छोटं कबूतर झालं, आणि झाडे लिहिलं म्हणून झाडे यापेक्षा मोठा घटक आहे. म्हणजे सर्वच्या सर्व जे काही कबूतर आहेत मित्रांनो, झाडे आहेत, हे ठिकाणी योग्य असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काही झाडे माणसे आहेत. काही झाडे कशी आहेत मित्रांनो, माणसे आहेत. आता काही झाडे कशी आहेत, माणसे आहेत. सर्वच्या सर्व कबूतर कसे आहेत, सर्वच्या सर्व कबूतर कसे आहेत मित्रांनो, सर्वच्या सर्व कबूतर या ठिकाणी काही झाडे आहेत. आणि या ठिकाणी काही झाडे काय आहेत, माणसं आहेत. मग हे जे काही झाडे आहेत ते काही झाडे म्हणजे त्या ठिकाणी झाडाचा काही भाग या ठिकाणी काय असणार, माणसं असणार आहे, माणसे. अशा स्वरूपाची आकृती तुम्हाला काढायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 12 नंबरचा प्रश्न काही माकडे वाहक आहेत. काही माकडे, काही जे काही माकड आहेत, आता हे जर आपण माकड पाहिले, हे जर झालं मित्रांनो माकडाचं वर्तुळ. आता काही जे काही माकडे आहेत हे काय आहेत मित्रांनो, वाघ आहेत. काही माकडे काय आहेत, वाघ आहेत. काही माकडे वाघ आहेत आणि काही माकडे वाघ आहेत आणि काही माकडे या ठिकाणी वाघ आहेत. या ठिकाणी दोन्ही सुद्धा विधान सारखेच आहेत म्हणून हीच आकृती या ठिकाणी योग्य असणार आहे. त्याच्यानंतर आता 13 नंबरचा प्रश्न सर्व कावळे तुम्हाला ज्यावेळेस सर्व हा शब्द दिला जातो त्यावेळेस ही आकृती तुमच्या डोळ्यासमोर ठेवायची. ज्यावेळेस तुम्हाला काही हा शब्द दिला जातो तर आकृतीचा संबंध अशा स्वरूपाचा असतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सर्वच्या सर्व जर म्हणलं तर ही आकृती, काही जर म्हणलं तर ही आकृती तुमच्या डोळ्यासमोर ठेवायची आहे. आता आपल्याला काय दिलेलं आहे, सर्व कावळे काय आहेत, ससे आहेत. सर्वच्या सर्व जे काय कावळे आहेत, सर्वच्या सर्व जे काय आपले कावळे आहेत, सर्वच्या सर्व काय कावळे आहेत, कसे आहेत, ससे आहेत. कसे आहेत मित्रांनो, ससे. सर्वचे सर्व कावळे ससे आहेत आणि सर्व ससे बैल आहेत. आता सर्वचे सर्व जे काही ससे आहेत काय आहेत, बैल आहेत. सर्वच्या सर्व ससे काय आहेत, बैल आहेत. सर्वच्या सर्व काही ससे बैल आहेत. अशा स्वरूपाची आकृती आपल्याला काढायची. आता तुम्हाला तर्क व अनुमानसाठी तुम्हाला या ठिकाणी खाली अनुमान दिले जातील. मग सर्व बैल ससे आहेत, सर्व कावळे ससे आहेत, अशा स्वरूपाचं तुम्हाला दिलं जाईल. मग तुम्हाला 1 व 2 बरोबर, 2 व 3 बरोबर हे तुम्हाला दिलं जाईल. त्यामुळे हा जो काही टॉपिक आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. त्याच्यानंतर सर्व झाडे पाणी आहेत. सर्व झाडे कशी आहेत मित्रांनो, पाणी आहेत. सर्वच्या सर्व जे काही झाडे, आता सर्वच्या नंतर येणारं वर्तुळ नेहमी लहान असतं. सर्व झाडे काय आहेत मित्रांनो, हे झाली झाडे. सर्व झाडे काय आहेत, सर्व झाडे पाणी आहेत. हे झालं आपलं पान. सर्व झाडे पाणी आहेत. मग काही पाणी काय, सफरचंद आहे. मग या पानाचा जो काही भाग आहे, पानाचा जो काही भाग आहे, आता हे झाले मित्रांनो आपले पानं, हा झाले मित्रांनो आपले पानं. आता पानाचा जो काही भाग आहे काही पाने सफरचंद आहेत. काही पाने सफरचंद आहेत. सर्वच्या सर्व पाणी सफरचंद आहेत असं म्हटलं का, नाही. जर सर्वच्या सर्व पाणी सफरचंद आहे असं जर म्हटलं असतं तर पानाच्या वरती आपल्याला सफरचंदाचं वर्तुळ काढावं लागलं असतं. परंतु या ठिकाणी आपल्याला काय म्हणलं, काही पाणी सफरचंद आहेत. म्हणजेच पानाचा जो काही भाग आहे काय, सफरचंदाचा भाग सुद्धा असणार आहे. सफरचंदाचा भाग असणार आहे. मग जर तुम्हाला जर असं म्हणलं तर काही सफरचंद पाणी आहेत, काही झाडे या ठिकाणी सफरचंद आहेत, सर्वच्या सर्व पाने या ठिकाणी सफरचंद आहेत. अशा स्वरूपाचे जर अनुमान जर दिलं तर तुम्हाला ते अनुमान ओळखता येणं गरजेचं आहे. आणि हे कशावरून ओळखणार तुम्ही, ते केवळ आणि केवळ वेन डायग्राम या आकृतीनंच ओळखणार आहात. 15 नंबरचं आता 15 नंबरचं आणि शेवटचं या ठिकाणी या व्हिडिओमधलं शेवटचं या ठिकाणी प्रश्न असणार आहे आपला 15 नंबरचा. सर्व सफरचंद केळी आहेत. आता सर्वच्या सर्व सफरचंद काय आहेत मित्रांनो, केळी आहेत. काय आहेत, केळी आहेत. सर्वच्या सर्व सफरचंद केळी आहेत. काही सफरचंद पाहता या ठिकाणी काही सफरचंद काय, पेरू आहेत. मग हे ठिकाणी जे काही सफरचंदाचे जे काही वर्तुळ आहे तर यापैकी काही सफरचंद काय आहेत, पेरू आहेत. मग जर मी तुम्हाला या ठिकाणी जर म्हणलं तर काही सफरचंद पेरू आहेत तर हे विधान योग्य आहे का, तर योग्य आहे. काही पेरू सफरचंद आहेत हे सुद्धा योग्य आहेत. आणि काही केळी पेरू आहेत हे सुद्धा योग्य आन्सर असणार आहे. तर अशा स्वरूपामध्ये तर्क व अनुमानमध्ये तुम्हाला विचारले जातील. तर पुढच्या टॉपिकमध्ये आपण तर्क व अनुमान पाहणार आहोत. तर्क अनुमानमध्ये पहिलं विधान दिलं जाईल, सर्व टेबल पंखे आहेत, सर्व रस्ते कपाट आहेत. मग अनुमान सर्व रस्ते टेबल आहेत, सर्व टेबल कपाट आहेत. मग पर्याय 1 व 2 बरोबर, 2 व 3 बरोबर, 1 बरोबर, 2 बरोबर, दोन्ही बरोबर, अशा स्वरूपाचे पर्याय तुम्हाला दिले जातात. त्यामुळे हा जो काही वेन आकृतीचा जो काही टॉपिक आहे तर हा टॉपिकचा तुम्ही चांगले सराव करा. उद्या मित्रांनो आपण तर्क व अनुमान पाहणार आहोत. त्यामुळे आज जे काय आपण वेन आकृत्या पाहिल्या तर वेन आकृत्या चांगल्या प्रकारे सराव करा, अभ्यास करा आणि पुढचा टॉपिक तुम्हाला समजण्यासाठी मदत होईल. या ठिकाणी थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.